बऱ्याच लोकांना डाऊट असते की आता जे सोशल मीडियावर सांगतात ट्रेनर लोक किंवा डॉक्टर लोक की प्रोटीन खावा किंवा एक्सरसाइज करा. तर बऱ्याच जणांचं एक ते रिझन देतात की आपले पूर्वीचे माणसं तर हे नव्हते घेत, प्रोटीन वगैरे खात नव्हते, घरातलं जेवण जेवायचे किंवा जिम वगैरे जात नव्हते. तर पूर्वीचं अन्न जे आपण घरातलं खायचो ते वेगळं होतं आणि पूर्वीची लोक जी मेहनत करायची ते लोक वेगळं होतं. पूर्वीच्या लोकांना मेहनत करावी लागायची, शारीरिक श्रम त्यांचं व्हायचं आणि तेव्हाच्या जेवणात पण कार्ब वगैरे जास्त असायचे. जे बोलतात कार्ब जास्त खायचं नाहीये, प्रोटीन जास्त खायचंय. त्यांचं रिझन असं आहे की तेव्हा लोक कार्ब घरातलं खायचे, तेवढेच राईस वगैरे खायचे आणि तेवढी अंगमेहनत पण करायची, म्हणून ते त्यांच्या कॅलरीज बर्न होऊन द्यायच्या. तेवढं ते यूज करायचे त्या एनर्जीचा, म्हणून त्यांची अंगमेहनत झाल्यामुळे ते फिट असायचे. आता लोक अंगमेहनत पहिलेच्या लोकांसारखे अंगमेहनत करत नाहीयेत. आणि अजून एक गोष्ट, ते लोक घरातलं खायचंय. आपल्यासारखं वडापाव, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक, चॉकलेट्स तेव्हा नव्हते. तर ह्या गोष्टी तेव्हा ते खात नव्हते. तो उदाहरण घ्यायचं आहे तर पूर्ण घ्या. फक्त लोक ते सांगतात की पूर्वीचे लोक तर नव्हते खात प्रोटीन जास्त किंवा ते जिमला नव्हते जात, तर ते अंगमेहनत पण तेवढी करायचे आणि हे फालतूचे जे जंक फूड आता जे आलेत मार्केटमध्ये ते पण नव्हते खात तुम्ही. जर उदाहरण घ्यायचं तर पूर्ण काय. होप समजलं असेल बरेच जणांना. लोकांना अजून पण आणि हे असे लोक जे सांगतात की जे उदाहरण देतात लोकांची की पहिलेचे लोक तर नव्हते खात आणि हे लोकांना पटतं. पण जे डॉक्टर्स लोक आणि ट्रेनर्स लोक जे सांगतात की एक्सरसाइज करा, चांगलं खा, प्रोटीन इंटेक वाढवा जेवणातला, तर ते लोकांना पटत नाही. आणि हे जे असे लोक येऊन काहीतरी दुसरं रिझन देतात की आधीचे लोक तर असं नव्हतं करत, ते यांना लगेच पटतं. तर चुकी नेमकी इथे कोणाची आहे ते तुम्ही विचारा.